स्वागत आहे तुमचं ज्योती टेलरिंग चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कटोरीला कशा पद्धतीने आकार द्यायचा। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। कटोरीची जी उंची आहे ते टाकून घ्यायचं आहे क्रॉसपट्टीच्या साईडने। कटोरीची उंची आहे 5 वर इथं मार्किंग करून घ्यायची आहे सरळ पद्धतीने। त्याच्यानंतर तुम्ही इथं लक्षपूर्वक पहा, मोंड्याच्या साईडने 2 वर मार्किंग करायची आहे। त्याच्यानंतर 2.5 वर मार्किंग करून घ्यायची आहे। इथं तुम्ही लक्षपूर्वक पहा, 2 वर आणि 2.5 वर मी मार्किंग करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर तुम्ही इथं पहा, अशा पद्धतीने तुम्ही मार्किंग करून घ्या कटोरीला आकार देण्यासाठी। त्याच्यानंतर गळ्याच्या साईडने 1 इंच वर मार्किंग करून घ्यायची आहे सरळ पद्धतीने। अशा पद्धतीने 2.5 वर आणि 2 वर मी मार्किंग करून घेतलेलं आहे। इथं तुम्ही लक्षपूर्वक पहा, कटोरी गोल येण्यासाठी मी इथं 2 वर जे मार्किंग करून घेतलेलं आहे तशा पद्धतीने मी इथं कटोरीला आकार देऊन घेत आहे। 2 वर मार्किंग करून आपल्या लक्षात लगेच येते की 2 वर मार्किंग करून घेतल्याच्या नंतर कटोरीला आकार देण्यासाठी गोल असा आकार आलेला पाहिजे। ह्यासाठी मी 2 वर जे मार्किंग करून घेतलेलं आहे त्याच्यासाठी मी कटोरीला गोल असा आकार देऊन घेतलेला आहे। गळ्याच्या साईडने 1 इंच वर मार्किंग करून घेतलेलं आहे। मोंड्याच्या साईडने 2.5 वर मार्किंग करून घेतलेलं आहे आणि 2 वर घेतलेलं आहे। जे आपल्याला कटोरी गोल येण्यासाठी कोणता मार्किंग केलेली योग्य वाटते त्या पद्धतीनुसार आपण इथं कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे सरळ पद्धतीने। अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा। 28 साईज ब्लाऊजची मी पेपर कटिंग केलेली आहे। कटोरीला कशा पद्धतीने आकार देतात ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे। मोंड्याच्या साईडने 2 वर मार्किंग करून घ्यायची आहे, मग कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे सरळ पद्धतीने। आपल्या लगेच लक्षात येते। अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा।